सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, काल जो आपण टॉपिक टीच केला होता रोलिंग मोशनची व्हेलॉसिटी आणि रोलिंग मोशन जी बॉडी असणार त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन, आज त्याच टॉपिकवर आपल्याला प्रॉब्लेम टीच करायचे आहे. सो फर्स्ट गिव्ह द हेडिंग प्रॉब्लेम बेस्ड ऑन रोलिंग मोशन. Problem based on rolling motion of body. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम साठी जे आपले फॉर्म्युले यूज होणार आहे ते फॉर्म्युले आधी नोट डाऊन करा. फर्स्ट, एनर्जीचा फॉर्म्युला असतो आपला हाफ mv स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा पहिला फॉर्म्युला. सेकंड वन, वेलोसिटी आपण प्रूव्ह केलं होतं विद्यार्थी मित्रांनो. तो फॉर्म्युला असतो आपला अंडर रूट ऑफ टॉइस GH अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. अँड थर्ड जो आपला फॉर्म्युला यूज होऊ शकतो तो म्हणजे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन फॉर्म्युला होता आपला G साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला होता आपला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. हा फॉर्म्युला होता आपला वेलोसिटीचा आणि हा फॉर्म्युला होता आपला ऍक्सेलरेशनचा. हे तीनही डेरिव्हेशन खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. जर कोणी या डेरिव्हेशनला अब्सेंट असणार तर या डेरिव्हेशनची व्हिडिओ अवेलेबल आहे, चांगल्या प्रकारे बघून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, या तीनही फॉर्म्युल्यांमध्ये कॉमन टर्म कोणती आली आपली? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणखी कोणती आहे? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तिन्ही फॉर्म्युल्यामध्ये के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट किंवा कॉमन म्हणू शकतो आपण. तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार प्रत्येक टाईपच्या शेप ऑफ ऑब्जेक्ट साठी. म्हणजे जर रिंग शेप असला तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू वेगळी राहणार. सॉलिड सिलेंडर असला तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू वेगळी राहणार. या प्रत्येक व्हॅल्यू तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एक तर कधी कधी पेपरमध्ये दिली असणार किंवा पेपरमध्ये दिली नसणार, ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार. लिहा. नोट, असं नोट करून लिहा. फर्स्ट, फॉर युनिफॉर्म सॉलिड स्फियर, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू असतो हा 2/5. सेकंड, for a ring or hollow cylinder, k square upon r square equal to 1. Third, for a disc or solid cylinder, k square upon r square equal to 1/2. ओके, या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आणखी एकच राहिली व्हॅल्यू फक्त आपली कॉन्स्टंट. युनिफॉर्म सॉलिड स्फियर आहे, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इक्वल टू 2/5. रिंग असलं तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 घ्यायची. डिस्क और सॉलिड सिलेंडर असलं तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 1/2. ऍट लास्ट, फॉर अ थिन वॉल्ड हॉलो स्फियर, thin walled hollow sphere,
के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे विद्यार्थी मित्रांनो 2/3. ओके, तर तुमचा जो पण आपला रोलिंग ऑब्जेक्ट राहणार, जो पण काय राहणार रोलिंग ऑब्जेक्ट किंवा जी पण राहणार रोलिंग बॉडी, जर तुम्हाला म्हटलं द रोलिंग बॉडी इज अ रिंग, रोलिंग बॉडी इज अ काय म्हटलं रिंग, तर तुम्ही के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू किती घ्याल 1. तुम्हाला जर म्हटलं रोलिंग बॉडी इज अ डिस्क, रोलिंग बॉडी इज अ डिस्क, तर तुम्ही के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू किती घ्याल 1/2. इज दॅट क्लिअर? डिपेंड अपॉन शेप ऑफ रोलिंग बॉडी. काय बोललो मी? डिपेंड अपॉन शेप ऑफ रोलिंग बॉडी, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होणार चेंज. इज दॅट क्लिअर? नाउ राईट डाऊन फर्स्ट प्रॉब्लेम. लिहा. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, starting from rest, an object rolls down an incline that rises by 3 in every 5. rises by नंबर मध्ये लिहाल 3 in every 5. 5 हा पण कशामध्ये नंबर मध्ये. फुल स्टॉप. The object gain a speed of under root 10 meter per second as it travel a distance 5/3 meter along the inclined 5/3 meter along the incline. Full stop. What can be the possible shape of the object? What can be the possible shape of the object? Full stop. In bracket take small g equal to 10 meter per second, meter per second square. Small g equal to 10 meter per second square. प्रॉब्लेमला मोस्ट IMP करा आणि केअरफुली या बोर्ड कडे लक्ष द्या. प्रॉब्लेम समजणं खूप महत्वाचं आहे. चला, G1 डाटा. G1 डाटा मध्ये विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा प्रॉब्लेम रीड करत आहोत, थोडं चांगल्या प्रकारे समजून घे जा. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, रेस्ट म्हणजे इनिशियल व्हॅल्यू किती झाली याची व्हेलॉसिटी 0. an object roll down along an incline that rises by 3 in every 5. ओके, rises by 3, rises by काय म्हटलंय 3, म्हणजे जो पण ऑब्जेक्ट आपला रोल होत आहे, जो पण ऑब्जेक्ट काय होत आहे रोल, राइजेस बाय 3 म्हणजे तो किती, राइजेस म्हणजे काय हाईट, राइजेस म्हणजे काय, तर इथे तुम्हाला त्याची काय गिवन आहे हाईट, किती हाईट दिली आहे राइजेस बाय 3.
रायजेस बाय, म्हणजे हाईट दिली आहे आपल्याला 3 इन एव्हरी 5 आणि ते ट्रॅव्हलिंग डिस्टन्स किती देऊन आहे 5. लक्ष द्या, हाईट 3 मीटर, हाईट किती झाली आपली, आणि जे डिस्टन्स गिवन आहे ते गिवन आहे आपल्याला 5 मीटर. डायग्राम तर तुम्हाला आयडिया असणारच, आपण डेरिव्हेशन मध्ये टीच केली आहे. ही असते आपली हाईट, बरोबर. तर ही किती देऊन आहे आपल्याला 3 आणि हे डिस्टन्स किती देऊन आहे 5. इज दॅट क्लिअर? ओके. आफ्टर दॅट द ऑब्जेक्ट गेन अ स्पीड, स्पीड म्हणजे काय, वेलोसिटी. वेलोसिटी गिवन आहे √10 मीटर पर सेकंड. आफ्टर दॅट ट्रॅव्हल अ डिस्टन्स, ट्रॅव्हल अ डिस्टन्स. बघा आता डिस्टन्स म्हणजे काय झालं आपलं, आता यस ची व्हॅल्यू ती गिवन आहे आपल्याला 5/3. डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल अ डिस्टन्स म्हणजे यस गिवन आहे 5/3 मीटर. यस ची व्हॅल्यू गिवन आहे 5/3 मीटर आणि आपल्याला म्हटलं आहे टेक स्मॉल जी, किती घ्यायला लावलाय 10 मीटर पर सेकंड. हा झाला आपला गिवन डाटा. टू फाइंड काय फाइंड आउट करायला लावलाय आपल्याला, वाचा. व्हॉट कॅन बी द पॉसिबल शेप ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा काय विचारला, शेप. टू फाइंड शेप ऑफ ऑब्जेक्ट, शेप ऑफ ऑब्जेक्ट. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? राईट डाऊन दिस फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन कडे थोडं केअरफुली लक्ष द्याल. जेव्हा आपण सोल्युशन सॉल्व्ह करू, मला शेप ऑफ ऑब्जेक्ट विचारला आहे. काय विचारला आहे? शेप ऑफ ऑब्जेक्ट. मी तुम्हाला आताच लिहून दिलं. शेप ऑफ ऑब्जेक्ट कोणत्या व्हॅल्यूवर डिपेंड असतो? k²/r². शेप ऑफ ऑब्जेक्ट कोणत्या व्हॅल्यूवर डिपेंड असतो? k². मग आपल्याला व्हेलॉसिटी गिवन आहे, तर मी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करणार. कशाचा फॉर्म्युला? सोल्युशन. वी नो दॅट v इक्वल टू असतो √of twice gh अपॉन 1 + k²/r². हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. येस ऑर नो? मी जर टेकिंग स्क्वेअर बोथ साइड केलं तर यालाच काय लिहू शकतो, v² इक्वल टू twice gh अपॉन 1 + k²/r². इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहिला, त्याला काय केलं मी, स्क्वेअरिंग. आता बघा आपल्याजवळ कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आहे. व्ही ची व्हॅल्यू आहे, ओके. जी आहे, एच आहे का? एच नाही आहे. एच जर असला आपल्याजवळ, आपल्याला राईज दिलं होतं. काय दिलं होतं? राईज. सॉल्व्ह कसं करायचं आहे थोडं केअरफुल लक्ष द्या. आता फ्रॉम फिगर इन्क्लिनेशन करावं लागणार ना आता आपल्याला. फ्रॉम फिगर थ्री 5 असं देऊन होतं आपल्याला. हा आपला यच असतो. काय असतो? यच. हा आपला यस असतो. आपण डेरिव्हेशन मध्ये सॉल्व्ह केला आहे. हा असतो आपला यच आणि हा असतो आपला यस. सो फ्रॉम फिगर साइन थिटा इक्वल टू काय होणार आपला? साइन थिटा इक्वल टू होत असते हाईट अपॉन, म्हणजे ऑपोजिट अपॉन. सो यच अपॉन काय होणार? यस. यच अपॉन. सो देअरफॉर साइन थिटा, देअरफॉर यच इक्वल टू मी काय लिहू शकतो? यस इंटू साइन थिटा. साइन थिटा म्हणजे यच अपॉन यस. तर यच इक्वल टू काय लिहू शकतो मी? यस इंटू साइन थिटा. नाव आता आपण हाईट फाइंड आउट करणार आहोत इन्क्लिनेशनची. हाईट कशाची? आपल्याला आधी फक्त हाईट कशाची होती? या हाईट वरून आपल्याला रोल करायचं आहे. हाईट दिली होती,
पण त्या हाईट पासून हा जो अँगल बनणार, या अँगलची हाईट दिली होती का? तर आता मी हाईट फाइंड आउट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू अँगल. आता बघा, नाव एच ॲज इट इज, आपल्याला एच ची व्हॅल्यू गिवन आहे. एच किती गिवन आहे आपल्याला? 5/, किती गिवन होता? 5/3 ॲज इट इज, इनटू दुसरी व्हॅल्यू कोणती आहे इथे? साइन थिटा. साइन थिटा म्हणजे, ठीक आहे, मी आधी लिहितो साइन थिटा म्हणजेच h/s. अगेन एच ॲज इट इज, 5/3 ॲज इट इज, पण एच किती आहे आणि एस, तर आपली हाईट ऑफ इन्क्लिनेशन किती येणार? 1 मीटर. कसं आलं, समजलं सगळ्यांना? ही जी हाईट होती ही काय होती आपली? राईट. या हाईट वरून आपल्याला बॉडीला काय करायचं आहे? रोल. बट जेव्हा आपला अँगल फॉर्म होणार, जेव्हा आपला काय फॉर्म होणार? अँगल, तेव्हा ती इन्क्लिनेशन ऑफ हाईट आपल्याला फाइंड आउट करायची होती. तर ती हाईट किती आली आपली? 1. आता इथे हाईटची व्हॅल्यू पुट करू, जी ची व्हॅल्यू पुट करू, व्ही ची व्हॅल्यू पुट करू आणि कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करू? k² अपॉन, आणि k² अपॉन r² च्या आपल्याजवळ किती व्हॅल्यू आहे? 4. त्या 4 पैकी जी व्हॅल्यू येणार तो आपला काय राहणार? शेप. राईट डाऊन दिस फास्ट. आहे 1 मीटर. या सगळ्या व्हॅल्यू आता या फॉर्म्युल्यामध्ये काय करू आपण? पुट आउट. सी हिअर केअरफुली. हेन्स व्ही ची व्हॅल्यू किती आहे? √10. √10 चा होणार स्क्वेअर, 2 ॲज इट इज. जी ची व्हॅल्यू किती आहे? 10. एच किती आहे? 1 अपॉन 1 प्लस k² अपॉन r². इज दॅट क्लिअर? आफ्टर दॅट √10 चा स्क्वेअर किती होणार? 10. 2 इंटू 10 प्लस इंटू 1 अपॉन 1 प्लस k² अपॉन r². 10 गेट, या साईडला पण 10, या साईडला पण 10 गेट, कॅन्सल. हा 1 प्लस k² अपॉन r² या साईडला जाणार. 1 प्लस बोला k² अपॉन r² इक्वल टू 2 इंटू 1 किती? 2 प्लस 1 त्या साईडला जाऊन. समजलं काय केलं तर? ही टर्म या साईडला आली, सो k² अपॉन r² प्लस 1 त्या साईडला जाऊन 2 मायनस 1, सो k² अपॉन r² इक्वल टू 1. मग k² अपॉन r² जर 1 आला तर तो कोणता शेप असतो? रिंग. देअरफॉर द शेप ऑफ ऑब्जेक्ट, इज अ रिंग, और त्यालाच काय म्हणत असतो? हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर. राईट डाऊन फास्ट. कंटिन्यू. नेक्स्ट प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो, अ सॉलिड स्पीयर ऑफ मास, a solid sphere of mass 1 kg, solid sphere of mass 1 kg, roll with velocity 2 meter per second. Roll with velocity 2 meter per second. Find its kinetic energy. Find its kinetic energy. चला बोर्डकडे लक्ष द्या. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. गिवन डाटा थोडा फास्ट मध्ये सॉल्व्ह करत आहो मी. मास गिवन आहे 1 kg, वेलॉसिटी गिवन आहे 2 मीटर पर सेकंड. टू फाइंड म्हटलं आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कायनेटिक एनर्जी. सोल्युशन, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ½ mv²
in bracket 1 plus k square upon r square. For solid sphere, k square upon r square ची व्हॅल्यू किती असते रे? 2/5 दिली आहे आपल्याला. फॉर सॉलिड स्पियर k square upon r square ची व्हॅल्यू 2/5. Therefore E equal to half mv square 1 plus k square upon r square च्या ठिकाणी 2/5 येणार. याला जर आपण क्रॉस मल्टिप्लाय करून जर सॉल्व केलं, 5 1 जा 5, 5 plus 2 7. सो आन्सर इज 7/5. आता आपल्या जो m ची पण व्हॅल्यू आहे, v ची पण व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू काय करू? पुट अप. सो फायनली E इक्वल टू 1/2 इंटू m किती आहे? 1 इंटू v किती आहे? 2. सो 2 चा स्क्वेअर इंटू 7/5. 2 चा स्क्वेअर इंटू 7/5. अगेन E as it is 1/2 इंटू 2 चा स्क्वेअर 4 इंटू 7/5. अगेन E as it is 7 into 4 28. 5 2 जा 10. मल्टिप्लाय केला आपण, 4 7 जा 28. 5 into 2 10. मग 28/10 काय होणार? 0 आहे ना, एका डिजिट नंतर पॉइंट. 2.8 ही झाली आपली एनर्जी. आणि एनर्जीचं युनिट काय असते? जूल. कशा प्रकारे प्रॉब्लेम केलं विद्यार्थी मित्रांनो? एकदम सिंपल आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. सॉलिड स्पियर म्हटलं होतं. सॉलिड स्पियरची व्हॅल्यू k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इक्वल टू किती? 2/5. ही व्हॅल्यू मी आपल्या या इक्वेशन मध्ये काय केली? पुट अप. अँड देन वी सॉल्व द प्रॉब्लेम. ओके.